नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूया तांदळाची खीर. तर त्यासाठी साहित्य बघूया. मी ओलं खोबरं थोडं किसून घेतलं आहे. नंतर वेलची पूड, अर्धी वाटी साखर, अर्धा लिटर दूध आणि हा इंद्रायणीचा भात थोडासा मी शिजवून घेतला आहे भात. तर आता आपण बघूया कृती. तर इथे मी टोप तापायला ठेवलं आहे. 1 चमचा तूप टाकलं आहे त्याच्यात. तूप चांगलं मेल्ट झालं तर आपण त्याच्यात खोबरं टाकूया. खोबरं टाकून थोडंसं परतून घेऊया. खोबरं आपण तुपामध्ये चांगलं. नंतर आपण टाकूया दूध. तुम्ही पूर्ण फक्त दुधाची बनवू शकता किंवा त्याच्यात अर्धं दूध अर्धं पाणी असंही टाकू शकता. तर नंतर टाकून घेऊया आपण साखर. इथे मी अर्धी वाटी घेतली आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. इथं मी भात घेतलेला, तो थोडा मिक्सरला थोडा जाडसर बारीक केला आहे. नंतर तो टाकून घेऊया. छान मिक्स करून घेऊया सगळं. आता इथे दुधाला उकळी आलेली, त्याच्यात मी तो बारीक केलेला भात टाकलेला. तर आपण त्याच्यानंतर मीडियम गॅसवरती 10 ते 15 मिनटं छान असे शिजवून देऊया. घट्टपणा येस्तोवर. आता बघू शकता चांगली घट्ट झाली आहे. आपण टाकूया वेलची पूड. वेलची कधी टाकताना शेवटी टाकायची, त्याचा वास राहतो चांगला. तर ही आपली साधी सोपी अशी तांदळाची खीर. तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.